अजित पवारांच्या विमान अपघातावरून संशयाचं धुकं पसरलेलं असतानाच आता अहमदाबाद विमान अपघातावरून इटालियन वृत्तपत्रानं खळबळजनक असा दावा केला। पायलटनं विमान ठरून पाडलं का असा सवाल उपस्थित होतोय। इटलीच्या वृत्तपत्रानं नेमका काय दावा केलाय पाहूयात या खास रिपोर्टमधून। पायलटनं विमान ठरवून पाडलं। अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत मोठा दावा। अहमदाबाद विमान अपघाताचं सत्य काय? बारा जून 2025 ला संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा विमान अपघात घडला। अहमदाबादवरून लंडनच्या दिशेनं झेपावलेलं एअर इंडियाचं विमान अवघ्या काही मिनिटातच कोसळलं आणि तब्बल 260 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला। अजूनही या विमान अपघाताचं गूढ कायम आहे। त्यात AIB सारख्या यंत्रणांकडून या विमान अपघाताचा तपास सुरू असताना इटलीतील एका वृत्तपत्रानं मोठा दावा केलाय। इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यानुसार अहमदाबाद दुर्घटनेला नेमकं कोण जबाबदार होतं पाहूयात। विमान अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला नाही। पायलटनं जाणीवपूर्वक इंधनाचा पुरवठा बंद केला। पायलटनं केलेल्या जाणीवपूर्वक कृत्यामुळेच अपघात। भारतीय तपास यंत्रणांकडून अंतिम अहवालाची तयारी। भारतातील तपास यंत्रणा मोठा खुलासा करणार असल्याचा दावा। कॅप्टन सुमित सबरवाल नैराश्यग्रस्त असल्याचा उल्लेख। दरम्यान याआधी जुलै 2025 मध्ये भारतीय विमान अपघात अन्वेषण ब्युरोनं प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला होता। या अहवालातही इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यानुसार धक्कादायक माहिती समोर आली होती। अहवालात एका पायलटनं इंधन पुरवठा बंद केल्याचा कथित उल्लेख। कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये एक पायलट तू इंधन का बंद केलं असं विचारतो। दुसरा पायलट मी तसं काहीही केलेलं नाही असं उत्तर देतो। AIBच्या प्राथमिक निष्कर्षांनंतर वैमानिक संघटनांनीही याचा निषेध केला होता, तर सुमित सबरवाल यांच्या वडिलांनी आरोप फेटाळून लावत नव्यानं चौकशीची मागणी केली होती। तसंच आपल्या मुलाच्या मानसिक आरोग्याबद्दलच्या अफवाही त्यांनी फेटाळून लावल्या होत्या। त्यात आता परदेशस्थ विमान वाहतूक संस्थेकडून अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात दावा केला जात असताना तपास यंत्रणांनी अपघाताचं सत्य लवकरात लवकर उघड करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।